Hello students, good morning. See, we are learning your topic Observing Space Telescope from Science and Technology 9th Standard Textbook. पहा, आपण तुमचा इयत्ता 9वीचा Observing Space Telescope टॉपिक नंबर 18 आहे हा बघतोय. बघा, प्रीवियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे हे एकदा बघूयात आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. सी, ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप. Space observation. What is mean by space? What is mean by sky? I have already told you. These are the two different concepts. Okay, space we can see in the night and sky we can see in the day. This is the basic difference in between these two. बघा, स्पेस म्हणजे काय तर स्पेस याला मराठीमध्ये अवकाश असं म्हणतात, तर स्काय याला आकाश असं म्हटलं जातं. मग आकाश म्हणजे काय, अवकाश म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपण जो प्रीवियस लेक्चर व्हिडिओमध्ये पॉईंट पाहिलेला होता, काय पाहिलेला होता तर फॉर्म्स ऑफ लाईट. व्हॉट इज मीन बाय फॉर्म्स ऑफ लाईट और व्हॉट इज द लाईट. लाईट इज नथिंग बट दी लाईट इज दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लाईट म्हणजे काय आहे हो तर लाईट आर नथिंग बट दीज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves and each wave having a characteristic property and that property is nothing but the wavelength. बघा, प्रत्येक वेवला एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी असते आणि ती प्रॉपर्टी म्हणजे काय असते हो तर वेवलेंथ असते. आता ही वेवलेंथ आवर आय कॅन सी ओनली विजिबल रेडिएशन्स अँड दिस विजिबल रेडिएशन लाईट वेवलेंथ इज रेंजेस इन बिटवीन 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. बघा, आपले डोळे जे असतात हे कुठून कुठेपर्यंतची लाईट बघू शकतात तर ज्या लाईट रेडिएशनची वेवलेंथ 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर इतकी असते, एवढेच रेडिएशन्सचे लाईट जे असतात, लाईट रेज जे असतात ते आपले डोळे पाहू शकतात. इन प्रीवियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट दी वेरियस फॉर्म्स ऑफ लाईट. ओके, देर आर मेनली 7 फॉर्म्स ऑफ लाईट अँड दॅट आर नथिंग बट दी रेडिओ वेव्स. Second one is the microwave. Third one is the IR rays or wave. You can call it also rays or waves. बघा, the fourth one is the visible light radiation. Fifth one is the UV light and the sixth one is the काय बघितलं होतं आपण UV नंतर तर X-rays and after that the last one is the gamma rays. बघा, आपल्या डोळ्यांना ज्या दिसू शकणाऱ्या रेडिएशन्स असतात त्या असतात 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर. ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॅनोमीटर. नॅनोमीटर इज नथिंग बट इट इज अ वन काइंड ऑफ अ युनिट और द स्मॉलेस्ट युनिट. स्मॉलेस्ट नाही म्हणू शकत आपण याला, नॅनोमीटरपेक्षा पण एक लहान असतात ते असतात पिकोमीटर. सो जर का आपण करायचं म्हटलं तर पिकोमीटर सगळ्यात स्मॉलेस्ट, पिकोमीटरपेक्षा जे लार्जर असतात ते नॅनोमीटर, नॅनोमीटरपेक्षा मिलीमीटर, मिलीमीटर नंतर येतात सेंटीमीटर, सेंटीमीटर नंतर येतात मीटर अँड आफ्टर मीटर काय येतात किलोमीटर. सो द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईट इज नथिंग बट दी पिकोमीटर. ओके, कोणतं आहे पिकोमीटर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पिकोमीटर. सी, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻⁹ मीटर. व्हॅल्यू काय आहे हो 1 नॅनोमीटर बरोबर 10⁻⁹ मीटर. तर 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. सो विच वन इज द स्मॉलेस्ट वन. पिकोमीटर इज द स्मॉलेस्ट वन. मग अशा काही लाईट रेडिएशन्स असतात विच आर इमिटिंग फ्रॉम स्पेस और इमिटिंग फ्रॉम स्पेस दॅट हॅविंग वेवलेंथ बिलो 400 नॅनोमीटर. ओके, आता बिलो 400 नॅनोमीटर आहे म्हणजेच त्याचा अर्थ काय तर ते आपल्या डोळ्यांना दिसेल का हो, आपल्या डोळ्यांना ते दिसू शकणार नाही. दॅट वेवलेंथ और दॅट रेडिएशन इज कॉल्ड ॲज इनविजिबल. ओके, ज्या आपल्याला दिसतात त्यांना आपण काय म्हणू शकतो विजिबल रेडिएशन. सो विच आर द विजिबल रेडिएशन और व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ विजिबल रेडिएशन लाईट अँड दॅट वेवलेंथ इज नथिंग बट दी 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. सी, इन प्रीवियस व्हिडिओ लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट दी व्हेरियस फॉर्म्स अँड देअर व्हेरियस काय बघितलेलं होतं आपण तर त्याची वेवलेंथ किती असते हे बघितलेलं होतं. एकदा आजच्या लेक्चरला परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना त्या व्हेरियस और डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट काय आहेत हे सांगते, त्याची वेवलेंथ काय आहे
and in today's lecture we are going to discuss about various applications or various uses of that waves. बघा आपण ज्या 7 वेव्स बघितल्या, रेडिओ वेव्ह असतील, मायक्रोवेव्ह असतील, IR वेव्ह असतील, विजिबल लाईट रेडिएशन असेल, त्याच्यानंतर कोणत्या होत्या हो, UV असेल, आफ्टर एक्सरेज, गॅमा रेज, ह्या प्रत्येक वेव्हचा आणि ह्या प्रत्येक रेजचा उपयोग कुठं होतो किंवा याचा ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, त्याचे युजेस काय आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी व्हेरियस फॉर्म्स ऑफ लाईट, कोणकोणते आहेत, त्या प्रत्येकाची वेव्हलेंथ किती आहे हे आपण लिहिणार आहे. सी हिअर इज दी फर्स्ट फॉर्म ऑफ लाईट इज नथिंग बट दी काय आहे हो, तर जी आपण पहिली बघितली होती दॅट वन इज नथिंग बट दी रेडिओ वेव्स. असं लिहिण्यापेक्षा आपण लिहूयात ॲप्लिकेशन्स ऑफ व्हेरियस वेव्स और युजेस ऑफ व्हेरियस वेव्स. ॲप्लिकेशन्स ऑफ वेव्स. ओके, नंबर 1, विचार नंबर 1 कोणत्या होत्या हो, फर्स्ट वन इज दी रेडिओ वेव्स. The wavelength of radio wave of you know that larger than 20 centimeter. Okay, किती आहेत, larger than 20 centimeter. 20 सेंटीमीटर पेक्षा कसे असणार तर या वेव्स लार्जर असणार आहेत. ओके, सी बघा आता रेडिओ वेव्स कुठं कुठं यूज केल्या जात असतील किंवा काय त्याचा उपयोग असेल, काय त्याचे युजेस असतील. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ रेडिओ वेव्ह. द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ रेडिओ वेव्ह आपल्याला माहिती आहे, आपण रेडिओ वगैरे ऐकतो हो की नाही, फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करता की नाही तुम्ही, 94.3, 95.6. ओके, ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज ॲडजस्ट करतो आपण त्या ज्या केल्या जातात विथ द हेल्प ऑफ रेडिओ वेव्स अँड धिस रेडिओ वेव्स इज कमिंग फ्रॉम, कुठून येतात होत्या, हे सगळं कुठं अटॅच असतं तर सॅटेलाईटला अटॅच असतं. सो द फर्स्ट यूज ऑफ रेडिओ वेव्ह इट इज यूज्ड इन स्टँडर्ड ब्रॉडकास्ट. ओके, सो आपण इथे लिहूयात यूज्ड इन स्टँडर्ड ब्रॉडकास्ट. इट इज ऑल्सो यूज्ड इन, कुठं कुठं आणखी वापरले जातात, ऑब्वियसली रेडिओमध्ये. इट इज ऑल्सो यूज्ड इन TV. सी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रिमोट कंट्रोलचे टॉईज बघितलेले आहेत. सी त्या टॉईजमध्ये पण काय असतात तो रेडिओ वेव्स, ते जे टॉईज चालतात विथ द हेल्प ऑफ दिस वेव्ह. सो द सेकंड यूज ऑफ दिस वेव्ह इज नथिंग बट दी इट इज यूज्ड इन TV, यूज्ड इन radios, also used in remote control toys. Remote control toys. ओके, आणखीन बघा आता हा रेडिओ वेव्स आणखीन कुठं वापरल्या जातात तर दिस रेडिओ वेव्स आर यूज्ड इन एअर ट्रॅफिक कंट्रोल. इट इज यूज टू कंट्रोल एअर ट्रॅफिक. एअर ट्रॅफिक म्हणजे ऑब्वियसली एरोप्लेन्स वगैरे. ओके, एअरमधलं जे ट्रॅफिक असतं त्या कंट्रोल करण्यासाठी, त्या ट्रॅफिकला फॉर द कंट्रोलिंग ऑफ दॅट ट्रॅफिक the waves are used and that are nothing but the radio waves. So the fourth application of radio wave is nothing but the it is used in air traffic control. Okay, see 4 sufficient आहे. ओके, विचारले तर आपल्याला 2 किंवा 3 लिहिता आले पाहिजेत. सी सेकंड वेव्स आर नथिंग बट दी कोणत्या होतं तर मायक्रोवेव्स. Okay, and the wavelength of microwave is in between 0.3 millimeter to 20 centimeter. Okay, 0.3 millimeter to 20 centimeter. See, आता बघा या कुठं वापरल्या जातात ते आपल्याला बघायचं आहे. ऑब्वियसली मायक्रोवेव्हमध्ये. सो आपण लिहूयात इट इज यूज्ड इन ओशन्स, व्हेरी सॉरी, इट इज यूज्ड इन ओव्हन्स. It is used in ovens. It is also used in accelerator, also used in astronomy, astronomical purposes. Okay, तिथं पण ह्या मायक्रोवेव्स यूज केल्या जातात. ओके, also it is used in
कुठं वापरले जाते सर? इलेक्ट्रिक काही सबस्टन्सेस डिव्हायसेस असतील तिथं पण या यूज केल्या जातात. सी द नेक्स्ट वेव इज नथिंग बट दी IR वेव्स. इथंच लिहूयात का आपण? इथंच लिहूयात. द थर्ड वन इज दी IR वेव्स अँड द वेवलेंथ इज रेंजेस फ्रॉम, किती असते हो IR वेवची? आपण हे पाहिलेलं आहे इन प्रिवियस लेक्चर. सो थर्ड इज दी IR waves. See, first use of IR waves. These are used in electric cookers. Electric cookers. It is also used in electric heaters. Electric heaters. See, it is also used in electric cooker मध्ये वापरले जातात, इलेक्ट्रिक हीटर मध्ये वापरले जातात. आणखीन कुठे वापरले जातात या? तर जे काही पीपल डार्कमध्ये असतात ना त्यांना पण. सो द थर्ड ॲप्लिकेशन इज नथिंग बट दी यूज टू डिटेक्ट पीपल इन द डार्क. यूज्ड टू डिटेक्ट पीपल इन डार्क. पीपल इन डार्क. ओके. सी नेक्स्ट आहेत द फोर्थ वेव्स आर नथिंग बट दी visible light radiation. Visible light radiation and the wavelength of this radiation is the 400 nanometer to 800 nanometer. Okay, so इथे किती येणार हो? तर 20 सेंटीमीटर टू 400 nanometer visible light radiation. See, 400 nanometer to 800 nanometer. See, visible light radiation. आता visible म्हणजे दिसणे आपल्याला, लाईट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज. visible light radiations कुठे कुठे वापरले जातात? visible light radiations are used in basically TV, computers, cell phone, CD players. ओके. आणखीन जे तुमचे लेझर्स असतात त्याच्यामध्ये देखील काय वापरलं जातं? हे वापरले जातात. इट इज यूज टू मेक लेझर पॉइंटर्स, CD प्लेअर, हे सगळे जे इक्विपमेंट असतात म्हणजे आपल्याला ते दिसू शकतात. TV आपल्याला बघता येतो, सेलफोन आपण यूज करतो, कम्प्युटर आपण यूज करतो, व्हेरियस काइंड्स ऑफ अप्लायन्सेस, त्या सगळ्यामध्ये कोणत्या असतात? तर विजिबल लाईट रेडिएशन. सो इथे लिहिलं आपण यूज्ड टू मेक लेझर्स. ओके. इथं आणखी लिहिल्यात यूज्ड टू मेक लेझर पॉइंटर्स. ओके. इथं लिहिल्यात इट इज यूज्ड इन TV, कम्प्युटर, सेलफोन. Also it is used in CD players. Used in CD players. Okay. Next are nothing but the fifth one. कोणता होता fifth one? UV rays. That one nothing but the ultraviolet rays. Ultraviolet rays. IR means infrared waves or it is also known as infrared rays. Okay. See, ultraviolet. आता अल्ट्राव्हायोलेट कुठे कुठे यूज केले जातात? UV रेडिएशन्स कुठे कुठे यूज केले जातात? इट इज बेसिकली यूज्ड इन, डॉक्टरकडे गेला आहेत, ओके, मेडिसिनल यूज आणि जे बेसिकली डेंटल युजेस असतात तिथं UV लाईट्स वापरले जातात. आपले जे काही क्लिनिंग पर्पज असतं, टीथ असेल त्याच्याशी रिलेटेड ज्या काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं? UV रेज. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही TV ला ॲड वगैरे बघितले असेल ते टूथ क्लिनिंग करायचं, ओके, तिथे लाईट दिसते बघा, ती लेडी काय करत असते? ते दातावरून फिरवत असते. त्या रेज कोणत्या असतात? तर UV रेज. ओके. सो फर्स्ट पर्पज ऑफ UV रेज, इट इज यूज्ड इन मेडिकल अँड डेंटल purpose. Okay, it is also used to killing bacteria. बॅक्टेरियाला किल करण्यासाठी पण काय वापरले जातात? तर UV रेज वापरले जातात. इट इज ऑल्सो यूज्ड इन क्युरिंग सम काइंड ऑफ रेझिन्स, इंक्स, ओके, त्याच्या प्रिझर्वेशनसाठी म्हणा, ते लॉंगर टाईम टिकण्यासाठी पण काय केले जातात? UV रेज यूज केले जातात. सो आपण इथे लिहूया curing of ink
अँड रेझिन्स. ओके, तिथं पण त्या काय केल्या जातात, यूज केल्या जातात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहेत अल्ट्राव्हायोलेट. नंतर आपण ज्या बघितल्या होत्या एक्सरेज. ओके, आता ह्या सगळ्यांना वेल नोन आहेत एक्सरेज. कुठं कुठं वापरल्या जातात, सी एक्सरेज बेसिकली यूज फॉर द पर्पज ऑफ, कुठं यूज केला जातो, फ्रॅक्चर झाल्यानंतर डॉक्टर काय सांगतात, एक्सरे काढा. म्हणजेच इट इज यूज्ड फॉर दी चेकिंग ऑफ फ्रॅक्चर्स. ओके, यूज टू डिटेक्ट फ्रॅक्चर्स. ओके, यूज्ड टू डिटेक्ट fractures. Okay, it is also used to detect cancer, used in a cancers. Okay, used for the purpose of for sonography. खूप सारे लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये. ओके, बोन फ्रॅक्चर्स असतात, कॅन्सर्स असतात, ट्युमर्स असतात, सोनोग्राफीमध्ये एक्सरेज यूज केले जातात. अँड द लास्ट वन इकडे लिहिते मी, 7th one, and that are nothing but the gamma rays. Okay, these gamma rays are used for various industrial purposes, students. Okay, industrial purposes आता रेडिओथेरपी असते, न्यूक्लिअर इंडस्ट्री असते, त्याच्यामध्ये काय वापरले जातात, गॅमा रेज यूज केले जातात. सो आपण इथे लिहूयात यूज्ड इन रेडिओथेरपी. रेडिओथेरपी used in a nuclear industry. Okay, it is also used in various diseases म्हणा किंवा इन्फेक्शन्स क्युअर करण्यासाठी used in a industry. Okay, these are the various applications of all these वेव्स. बघा, प्रत्येकाच्या आपण वेवलेंथ पण बघितलेले आहेत. गॅमा रेजची किती असते हो, तर गॅमा रेजची शॉर्टर दॅन 3 पिकोमीटर. याची किती असते, 3 पिकोमीटर टू 300 पिकोमीटर. याची असते 300 पिकोमीटर टू 400 नॅनोमीटर. आपण प्रत्येकाचं इथं नोट डाऊन करून घेऊयात. बघा, याची असते शॉर्टर दॅन 3 पिकोमीटर. याची असते 3 पिकोमीटर टू 300 पिकोमीटर. सॉरी, येस, 3 पिकोमीटर टू 300 पिकोमीटर. आफ्टर दॅट याची असते 300 पिकोमीटर टू 400 नॅनोमीटर. ओके, त्याची 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. आणि याची असते 800 नॅनोमीटर टू 0.3 मिलीमीटर. ओके, अशा पद्धतीनं हे आहे. सो इन दिस व्हिडिओ लेक्चर we have discussed about the information of various applications of wave. The first one is the radio waves, wavelength longer than 20 centimeter. See, second one is the microwaves, wavelength 0.3 millimeter to 20 centimeter. Third one is the IR waves, wavelength 800 nanometer to 0.3 millimeter. Okay, after that visible light radiation ची 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. इथं पण नॅनोमीटरच येईल बहुतेक, सॉरी. आफ्टर दॅट अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्सरेज आणि गॅमा रेज, जे बोर्डवरती नोट डाऊन केलेलं आहे. वेवलेंथ माईट बी थोडंसं इकडे तिकडं झालं असेल, ते बुकमध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे किंवा प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये व्यवस्थित ते दिलेलं आहे, ते व्यवस्थित बघून घ्या. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात. थँक्यू.